म्हणजे ज्याला भोग वाढलाय तो नीट वागत नाही, पण त्या नीट न वागण्याला सुद्धा लागणारी जी धृती आहे ती तामसी धृती आहे. हे उदाहरण घ्या, परीक्षा जवळ आली आहे. आता तुम्हाला नाही म्हणा, परीक्षा जवळ आलेली आहे, अभ्यास व्हायचा आहे, सोय आहे, आईने उठवलं आहे, गजर लावलाय, तरी मी निजणार म्हणून दिसतो, याची काय धृती समजायची आता, नाही का? सगळं अनुकूल आहे, प्रकृती बरी आहे, घरात कटकट नाही, परत आणखी पैशाची व्यवस्था आहे, सगळं आहे, नाव घ्यावंच वाटते तरी घेत नाही, ही दुर्मिळ आहे, ही धृती. म्हणजे समजाय पण नाही, मी तसंच करणार. पण तुम्हाला एक गमत सांगतो, मी हॉस्टेलमध्ये होतो तेव्हा शर्यत लागली, सगळ्यात जास्त दिसतो कोण, बरं का? अरे आपण किती दिसणार हो, संपलं. म्हणून तुम्हाला मी एकदा सांगितलं ना, हे योगाचं अंग आहे. स्वामी म्हणजे हवा तेव्हा दिसत होता. असे लोक आपल्या ह्याच्यात माहिती आहे, लोकमान्य टिळक आणखी नेपोलियन पाहिजे तेव्हा. आता निसतो म्हणलं की निसले लगेच, आपल्याला लगेच येत नाही तो, बरं का? सांगण्यात येतो काय, तो गुजराती मुलगा 16 तास निजला हो, आणि झोपलेला चांगला 16 तास. बाकीचे कुणी 8 तास 9 तास 10 तास झोपच येत नाही. पण ही जी 16 तास निघण्याची धृती आहे ही तामसी धृती. आळस हा त्याचा आहे. आळस सुद्धा सारखा मेंटेन करणं फार कठीण आहे बरं. नाही बसायचं, काहीच करायचं नाही. आता सवय होते कोणा, काही लोकांची फोटो आणतात ना, बायकांची पुरुषांचे स्थूल होतात का हो, काही कामच नाही, बसून खायचं नुसतं. अरे बसून खायचं म्हणजे काय, कामच नाही काही. याच्या उलट खरी मेधा कामच काही. दुर्मेधा म्हणण्याचा अर्थ त्या बुद्धीमध्ये दोष आहे, ती जडातच अडकलेली आहे, आणि जडामध्ये नेहमी देहाला सुख देण्याकडे प्रवृत्ती असल्यामुळे माणसाला श्रम नको असते. सहज आपलं होईल तेवढं होईल असं, म्हणून ही निद्रा केली आहे. बर, माणसाला निद्रा किती जरूर आहे. आता असं आहे, डॉक्टर लोकांसमोर आपण काही बोलणं म्हणजे जरा थोडं बेवकूफी आहे, पण सांगतो आपल्याला, झोप झाल्यानंतर ताजंतवानं वाटलं की झोप पुरे लक्षात ठेवा आपण, नाही तर दोष आहे काय. बरोबर आहे, बरोबर, बरं का? जसं तुम्हाला एक डॉक्टरांचंच मत सांगतोय, माझं नव्हे. शौचाला साफ केव्हा झालं, तोंडावर तजेला आला की समजावं याला शौचाला साफ की त्याची खूण आहे. तेव्हा झोप केव्हा झाली आपली पूर्ण, कुठल्या बरोबर छान स्वच्छ वाटलं, ताजंतवानं वाटलं पाहिजे. ते नसेल तर झोप चांगली झालेली नाही, किंवा काहीतरी शरीरात दोष आहे. आणि असे साधकाला झोप 3 तास पुरे. क्षमा करा मी आपलं बोलतोय, 3 तास म्हणजे गाढ झोप ज्याला म्हणतात. कारण असं आहे, उपनिषदामध्ये वर्णन आहे की 3 तास तो आत्मानंदात असतो, सुषुप्तीमध्ये तो आत्मानंदात असतो, आणि गाढ सुषुप्ती याचा अर्थ असा की तो भगवंताशी संबंध आहे. त्याला जास्त करायची का? महात्मा गांधी 22 तास काम करी, लोकमान्य टिळक 22 तास काम करी. ही काय माणसामध्ये शक्ती आहे. त्यांचं काय असते, झोपेमध्ये मनाला शांत करायचं असतं ना, आणि तुमच्या ज्या काही त्या नसा आहेत नर्व्स त्यांना विश्रांती. तेव्हा ते की नाही 10 मिनिटं 15 मिनिटं मन रिकामं करूनच बसायचे. मन रिकामं केलं की मग आणखी काय जरूर आहे विश्रांतीची आपल्याला. तेव्हा हे जर आपल्याला साधलं, मन रिकामं करायचं, तर काय बोलायची सोयच नाही. म्हणजे रिकामायचा तोसा हे येऊच द्यायचं नाही. याचा आणखी एक सांगतो आपल्याला, अंग सांगतो. हे सगळं मानसशास्त्र सांगतो. विसर पुष्कळ विसरलोय बघा आता, कारण कधी शिकवण्याचा संबंध नाही, काय नाही, आता असे येतं म्हणून आठवतं. बरं आता ते ग्रंथही हाताशी नाही, सगळे सगळे सांगतो आपल्याला. माणसाला झोप नाहीशी व्हायला किंवा चांगली न व्हायला मुख्य कारण काय? युगचं मत असं आहे की विचार हा कारण आहे. बरं का? पहा काय येते विचार तरी कारण कसा, फालतू विचार फार
झोप झाले की माणसाच्या मेंदूला विनाकारण श्रम होतात. ते श्रम नाहीसे करण्याकरता त्याला झोप घ्यावी लागते. त्याचं म्हणणं असं, तुम्ही जर विचार शून्य झाला तर झोपेची जरूरच नाही. आपल्याला हे चमत्कारिक वाटतं. बर, विचार शून्य होणं म्हणजे काय होणं? विचार जो सगळा चालतो तो सगळा कालाधीन चालतो. भूत भविष्य वर्तमान याच्या तंत्राने विचार चालतो सगळा. ते कृष्णमूर्ती म्हणतात ना, थॉट इज टाइम. ही गोष्ट खरी आहे. काळाशिवाय विचाराला काही अस्तित्वच नाहीये. काळ थांबला तर विचार थांबे, विचार थांबला तर काळ थांबे. झोपेत काय होतं? काळाचं भान नाही सोड. म्हणून काळाचं भान नाहीसं करण्याकरता आम्ही झोप घेतो. जर झोप न घेताना काळाचं भान नाहीसं केलं म्हणजे विचार शून्य झालं तर झोपेची जरूर आहे. मग दुर्मेधा ही जी तामसी वृत्ती आहे याचा अर्थच असा की आम्ही विचाराच्या अधीन आहोत, आम्ही काळाच्या अधीन आहोत, आम्ही निद्रेच्या अधीन आहोत. म्हणून परमार्थामध्ये साधकाला युक्ताहार विहारस्य गीता सांगते ना, नाही युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. स्वप्न म्हणजे निद्रा, जागरण फार जागरण नाही, फार झोप नाही असं ते पाहिजे. अहो साधा अभ्यास करायचा म्हणजे जो झोपेला चार्ज द्यावी लागते. तुम्ही सगळे शिकलेले लोक आहात. खरा अभ्यास करायचा म्हणजे झोपेला वश होऊन चालत नाही. मग परमार्थाला ते करा म्हटलं तर का तुम्ही संतांच्या नावाने बोट मोडता? मग किंबहुना सांगून ठेवतो आपल्याला, खरे साधक आपण पाहायला हवा. काय आनंद वाटत. जसं तुकाराम महाराज म्हणाले, धन्य म्हणाली ही लोका तुका देखी येला. असं मी त्या रानड्यांना पाहायला हवं. त्यांना मी एकदा विचारलं की आपलं जग केव्हा चालतो? त्यांनी म्हणलं रात्री 9-9:30 स्नान करतो, आणखी शवासन घालतो, पाठी 4-4:30 पण जग चालतो म्हणाले. आणि मग केवळ त्या आसनावरती कमरेल कळ लागते म्हणून लोळतो म्हणले. म्हणून रात्री ते काय म्हणाले, सगळं जग जेव्हा निसलेलं असतं तिथं सांगते म्हणाले, या दिशा सर्व भूताना. अरे बापरे, काय साधक बघा. मग आणि तुम्हाला माहितीये परीक्षेचा खरा अभ्यास होत असेल तर रात्री होतो. अगदी 11:30 वाजता बसले की 1-2 वाजेपर्यंत सगळे दिसलेले असतात. काही नाही, गाड्या सुद्धा बंद होतात बसलेला. असं आहे. महाराजांनी एकदा प्रश्न विचारला की महाराज आम्हाला एकांत कुठला? ते म्हणलं का? रात्री म्हणले 9 वाजता निघावं, 12 वाजता उठावं, 3 वाजेपर्यंत जप करून पुन्हा निघून जावं. किती सुंदर कल्पना आहे बघा, नाही का? खरंच म्हणजे सगळे शांत असतं, घराचं काय बाहेरचं काय, आणि शिवाय आपली थोडी झोप झालेली असल्यामुळे आपण जप करून पुन्हा निघू शकतो. एकांत सांगण्यात येतो आपल्याला काय हे स्वप्न. नंतर म्हणाले भय. भयाचं तर काय विचारूच नका. कृष्णमूर्तींचं 2/3 वाङ्मय किंवा 2/5 वाङ्मय भयावरतीच आहे. फिअर फिअर फिअर, भय. आणि भयाची कन्या असेल तर चिंता. अगदी लक्षात ठेवा. ते रसेलचं वाक्य मला फार आवडलं. अँझायटी इज द चाइल्ड ऑफ फिअर. बरं का? किती समजा तुमच्या मनात आहे आमचं जावं, सिनेमाला जावं, तिकीट मिळेल का नाही, खायची कुठे बाहेर गावाला जायचं, रिझर्वेशन मिळेल का नाही, रिझर्वेशन नाही मिळालं तर जाऊन गाडी धडकण्यापर्यंत डोक्याला ताप असतो. ते योग्यही आहे बरं का, सध्याचा काळ असा. तर ते एकदा काय झालं, कृष्णमूर्ती त्यावेळेला बोटीने जात असत. तेव्हा एकदा ते बॅलेट पेअरला गेले होते. ते बरोबर काय होतं, एक बॅग, त्याच्यामध्ये हँडकरचीफ म्हणजे रुमाल आणि होमिओपॅथीची काय 2-3 औषध आहे, पायात चपला, हाताला घड्याळ, एक झब्बा नाही लंबा. तेव्हा ते भाऊराव आठवले बरोबर होते, तेवढे एवढे प्रसिद्ध नव्हते. तेव्हा म्हणाले मग तुमची काहीतरी आठवण मला द्या. ते मी पुढे सांगतोच आहे, या गोष्ट काय सांगतो ते पुढे सांगतो. तेव्हा म्हणे तुला काय पाहिजे सांग. हे घड्याळ आहे म्हणाले. ते घड्याळ त्यांना कोणीतरी बक्षीस दिलं होतं, सोन्याचं घड्याळ होतं. तर ते म्हणाले घड्याळ नको, लोक मला फार नावं ठेवतील तुमचं घड्याळ घेतलं म्हणून घड्याळ नको. मग याच्यात म्हणजे होमिओपॅथीचे औषध आहेत, ती तुला काय करायचे म्हणले, रुमाल देतो, त्या येऊन तुमची चपला द्या.
देतो म्हणाले, पण एका अटीवर, तू माझ्यासमोर पायात घाल, ती पूजा करायची नाही. आता त्यांनी पूजेत ठेवले ते सोडून द्या, परंतु असं म्हणाले. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही पैसे नाहीत नाही का बरोबर. ते काय म्हणलं, आय नेव्हर कॅरी दॅट वेट विथ मी, ते वजन मी कधी नेत नाही म्हणाले. बरं का, कुठे ऐका आपण. तर समजा तुम्हाला नाही जाता आलं तरी परत जाईल म्हणाले. काय मला सांगा, नाही का, झालं तरी व्हावा, न झालं तरी व्हावा. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हेच सांगितलंय, तुम्ही कर्म करता आहात, सिद्धीला गेलं व्हावा, सिद्धीला नाही गेलं तरी व्हावं, अर्धवट राहिलं तरी व्हावा. किती शिकण्यासारखं आहे. तसं तुम्ही आम्ही इच्छा करावी आमचं व्हावं व्हा, नाही झालं तरी हरकत नाही, झालं तरी हरकत नाही. आपला जीव गुंतो तिथे. हे होतं रामाचं नाही, माझ्या मुलीचं लग्न ठरलं पाहिजे, अरे तुझा आग्रह काले का, त्याची इच्छा काय होती नाही का, झालं व्हावा, नाही झालं तरी व्हावा. मग ती गोष्ट सांगतो तरी हरकत नाही, तरी हरकत नाही पाहिजे. मला आठवते ना, तरी हरकत नाही, एवढं लक्षात ठेवायची हो, विसरू नका. काय मी पुन्हा सांगतो, ही शिकण्यासाठी 2 मिनिटात सांगतो आपल्याला. एक तैलम स्वामी म्हणून होते, फार पोचलेला पुरुष होता बनारस मध्ये. ते भैरवाच्या मंदिरात राहत असत. एक गावाची मुलगी 17-18 वर्षाची, तिचं वागणं पाऊल पडले, तिला दिवस राहिले. बापाने दरबार विचारलं, कोण याचं बाप. तिने सांगितलं तैलम स्वामी. काय विचार बघा हो, ते सत्पुरुषा देवाचीच असतो मला वाटतं जगामध्ये, कुणी काय उठवावं आपलं. तो आला, पोरीला घेऊन शिरा गाडी केली बरं का, आणि म्हणाला काय, हे पोर झालं की म्हणले तुझ्याजवळ आणून दे, तरी हरकत नाही म्हणाले. बरं का, झालं ती पोर बांध झाली, ते पोर आणलं त्यांनी 2 दिवसाचं त्यांच्याजवळ दिलं. काय उपाय बघा, हा प्रारब्धाचा खेळ आहे. त्याला मग त्या आजूबाजूच्या बायकांच्याकडून कापसाने दूध पाजायचं, त्याला ते कपडे आणले, त्याला सांभाळायचे. ती पोरगी रोज संध्याकाळी येऊन पाहून जायची. तिचं पोरगी रोज येऊन पाहून जायची मंदिरात बरं का. आणि महिना 2 महिन्यात पोट काम तयार झालं, गुडगुडीत झालं. बरं, गुडगुडीत झाली, उपायच केला. त्याच्यानंतर ती रडली कशी बापाजवळ, म्हणाले बा मी अंकाम त्याचं बाप आहे, मी म्हणजे खोटं सांगितलं तुम्हाला, तुम्ही स्वामीकडे चल. काय म्हणाले, हे वस्तूच काय आहे. आलं बाप आणि मुलगी आली आणि म्हणाले स्वामी क्षमा करा, हे असं असं आहे, तेव्हा विचार कर, तरी ऐकत नाही म्हणाले. दिसायला सोपं दिसतंय, आचरणात आलं पाहिजे. हो, मग कसली चिंता, कसलं भय त्याला नाही. याला मूळ असेल तर तो करताय, त्याची इच्छा होऊ दे, तो करताय, हे जो म्हणेल त्याला नाही काळजी. आणि ते नाही तोपर्यंत सगळ्या जगाला काळजी. काय सांगू आपल्याला, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. बाल्डविन होता ना, इंग्लंडचा पंतप्रधान लॉर्ड बाल्डविन, यानेच 8व्या जॉर्जला, एडवर्डला सिंहासनावरून काढला आणि 6व्या जॉर्जला बसवला. प्राईम मिनिस्टर होता तेव्हा तो काय म्हणाला, रात्र जागायचा, मला म्हणे झोप येत नाही का, मला चिंता म्हणायची याला राज्यावरून काढायचं कसं. हा एकदा गेला की, आणि त्याने राजीनामा दिलाच, त्याचं माझं काम झालं म्हणून. एवढा इंग्लंडचा पंतप्रधान त्या काळामध्ये साम्राज्याचा, त्याला काळजी लागते. तुमची आमची काय कथा आहे. पण हे ध्यानात ठेवा, तुमच्या आमच्यासारख्या माणसाने जर तो करताय म्हटलं काळजी नाही लागणार. म्हणून महाराज म्हणायचे, राजवाड्यात जे मिळायचं नाही ते एखाद्या झोपडीत मिळेल, तो आनंदात. हो, म्हणून एक भय. मग ही जी दुर्मिळ आहे, हे जग खरं म्हटल्यानंतर अपूर्णच आहे, काळजी लागलीच सगळी. अगदी काही नाही तरी तुमच्यापैकी जे लहान आहेत त्यांना कळायचं नाही, आमच्यासाठी जे वयस्कर झालेलं आहे आमचं का कसं होईल कोण आठवलं. व्हायचं तो होणार आहे बरं का, काही नवीन काही नाही, अगदी जगाचं काही विपरीत होणार आहे का हो काही. का श्रीकृष्ण असेल की तुम्ही अगदी निजधामाला जाणार निजधामालाच, कशा पद्धतीने जाणार ते बघा नाही का. पीसफुल डे इंग्लिश मध्ये म्हणा. खरं असं पाय, तुम्ही एक ध्येय ठेवा हो की आमचं काय असं पाहिजे, बस सगळ्यांना सांगून जातोय, आनंदात जातोय. दुःख आहे, शंकरांनी काय तुम्हाला होईल ते दुःख होईल, पण नाही माझं मन शांत आहे आणि त्याला भगवंताच्या स्मरणाशिवाय मार्ग नाही.
मोठे मोठे काय ज्ञानेश्वर महाराजांचं असे, अरे एवढा सगळा पुढारी पण असताना मी जाणार म्हणून हा पुरुष जातोय. काय 22 वर्षाची काय असेल त्या पुरुषाचं धैर्य तुम्ही कल्पना करा, नाही का? ते इतकं नाही तरी जे आपल्याला होईल त्यामध्ये न घाबरता त्याचं स्मरण जर ठेवलं तर तू बोलावतोस ना, येतो तुझ्याकडे. म्हणून आपण ध्यानात ठेवा एक सूत्र, जोपर्यंत बोलावणं नाही तो मग घाई करू नये, पण बोलावणं आल्यानंतर मात्र मागे बोलू नये, हे मात्र ध्यानात ठेवा. हा एकाच गोष्टीमध्ये त्याला हे आहे, अपवाद आहे, एक्सेप्शन आहे, की समजा तुमचं जप राहिलाय आणि आलं परमात्मा एवढं माझं होऊ दे नियम, मग येतो तुझ्याकडे, एवढंच. आणि तो अति दयाळू आहे, गुरुची कृपा तिथेच आहे, ध्यानात ठेवा. तो बरोबर तुम्हाला सस्टेन करेल, थांब म्हणेल. ते लोकमान्य म्हणाले ना की जरी मृत्यू आला तरी सांगेल माझं काम व्हायचं, बाहेर थांब. हे म्हणणं काय? आणि एका भक्ताने म्हणणं काय? थांबा, माझं तुझी पूजा व्हायची अजून, थांब बाहेर, येतो त्याबरोबर. अरे निर्भयच असतो तू, ते आहे. म्हणून भय, तेव्हा सगळे हा याला भोग वाचायला भय लागलं. पुढे म्हणाले शोक, हे एक आणखी गमतीच आहे. शोक कशाचा? चिंता भविष्य काळाची, शोक हा मागच्याचा, गतकाळाचा शोक. आणि उर्दू मध्ये शोक म्हणजे आवड, बरं का? उर्दू शब्द हा अर्थ नाहीये. म्हणजे शोक गान करा, त्याला फार शोक आहे, गाण्याचा शोक आहे, हा शोक निराळा आहे. हा शोक म्हणजे मागे जे घडू नये ते घडलंय. आणि असं कोण माणूस आहे सत्पुरुषाशिवाय? सत्पुरुष सुद्धा नाही, जन्मसिद्धाशिवाय. तुकाराम महाराज म्हणाले परमात्मा होऊ नाही ते झालं, लक्ष्मी मध्ये माते घडले बहु दोष, मी श्रीमंत होतो माझ्या हात म्हणजे होऊ नाही ते झालं, असं म्हणाले बघा. हे नाही, नाथांना काय, समर्थांना काय, ज्ञानेश्वर महाराजांना काय, ही भानगडच नाही. ते रामकृष्ण म्हणाले ते आजारी होते ना, या देहाकडून कधी पाप घडलं नाही म्हणाले. काय असेल माणसाचं सांगा तुम्ही, काय आचरण, काय वागणं असेल, घडलं नाही, इतकी तयारी. पण बाकी सगळे झाडून अज्ञानात देहबुद्धी असणारी सगळी माणसं, यांना हे नको होतं बोलायला, हे करायला नको होतं, असं वागायला नको होतं, हे राहणार. फक्त त्यातला रिलिव्हिंग फीचर जो आहे, म्हणजे त्यातला उत्तम भाग असा की एकदा त्याच्या पायावर दिलं तुला, आता नाही की गेलं, वावले जाओ राहिले सांभाळ. तुकाराम महाराज म्हणाले. विल्यम जेम्सने फार सुंदर वाक्य घातलेलं आहे की असं आहे, परमार्थामध्ये श्रवण केलं, मनन झालं त्याचं, आणि मनन झाल्यानंतर आता मी तुझ्या करता आहे हे ध्येय ठरलं. याला कन्व्हर्शन असं म्हणतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक इमिडिएट कन्व्हर्शन, सडन कन्व्हर्शन, ज्यात दिवशी तुलसीदासांचं झालं तसं, बाकीचं क्रमाक्रमाने तुमचं आमचं आहे तसं, बरं का? हळूहळू क्रमाक्रमाने. तेव्हा ते जे बदलण्याची स्थिती आहे, मी त्याच्याकरता आहे, ही जी अवस्था आहे त्या अवस्थेला मी जेम्स असं म्हणतो. जेम्स म्हणजे हा मुकुटमणी मानसशास्त्रज्ञाचा. तो काय म्हणाला की जे माझ्या हातनं आतापर्यंत पाप घडलं ते घडलं, ते तुला सगळं निवेदन केलेलं आहे, आता त्याचा माझा संबंध नाही. आणि हे झाल्याशिवाय परमार्थ होणारच नाही, ध्यानात ठेवा. महाराज म्हणायचे, कोणी म्हणाल ना अनुभव दिला, नाम घेऊ लागला, महाराज मी असं केलं, आता म्हणाली त्याची जबाबदारी माझ्यावर, तुझी जबाबदारी नाही, तू सोड माझ्यावर, मी घेतो म्हणाले ते. आणि हीच गुरुची सत्ता आहे. ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतात ना, माऊली याचा अर्थ काय? पोर असं वागायचं, अंगावर हालणं मुतणं सगळं काय, आईला लाथा सुद्धा मारी, पण माऊली म्हटल्यानंतर काय अंतःकरण, उदाहरण आहे, ती विसरूनच जाते, घेते जबाबदारी सगळी. मग भय, शोक, शोक हा असा म्हणजे गत गोष्टीचा, ते असं झालं नको, असं करायला नको, म्हणजे काय, अहो ते शेअर घ्यायला नको, ते खाली गेले हे बघत असणार, हा याचा शोक दुसरं काय असायचा. पण आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला. आयडी पाहिलेलं एक ग्रस्त होते, चांगले, सद्गुरूच्या बद्दल प्रेम फार फार चांगलं, म्हणजे सद्गुरू त्यांना सेवा करायला सांगत. एक सत्पुरुष होते, त्यांना मुद्दाम सेवा करायला सांगत, आपली हातपाय दाबून दे, त्यांची पाठ दुखे पाठ दाबून दे, सान्निध्य लाभलं होते.
त्यांची पहिली बायको मेली. बरं का, आता 40-42 वर्ष वय झालेलं मामूली मनुष्य कोण मुलगी देणार हो? बरं का, ते झालं काय, त्याने लग्न केलंय, मिळाली कुठली लग्न केलं. जोपर्यंत ते लग्न केलेलं नव्हतं आणि गुरुची सेवा, तोपर्यंत लोक त्यांना बुवा माने, फार त्यांना मान दे, म्हणजे साधूच पाहिजे. आणि लग्न केल्यानंतर ते सगळं बसलं, सगळं तिथं उघडं पडलं. तुमचं आमचं तसंच होईल, पण ते उघडं पडलं. तेव्हा ते 10 वेळा म्हणाले बघा, ते म्हणले चुकलं बा, चुकलं बा, चुकलं. हे जे आहे ना, हा शोक, म्हणजे माझ्या हातनं हे जे घडलं आहे नको घडायला, नको घडायला, हा शोक. आणि कोण व्यवहारात असं आहे की जे नको होतं करायला म्हणतात. अहो पुष्कळचे माझे विद्यार्थी म्हणते, आम्ही भरत्या डिपार्टमेंटमध्ये आलो, इथे काय म्हणजे प्रॉस्पेक्टच नाही, त्यांचे शब्द सांगतो बरं का, अरे म्हणायचे. आणि मी म्हणत सगळेच जर जागे प्रॉस्पेक्ट ठेवून जायला लागले तर मग तुमच्यासारखी राहायची कोण म्हणलं बरं का, नाही का, व्हायचंच नाही ते. नाही, त्याचा अर्थ काय तुम्ही व्यवहार सोडा असंही माझं म्हणणं नाही, पण शोक माणसाची एक गंमत सांगतो आहे ना, आता जाऊ द्यायचं काय आहे त्यामध्ये, म्हणून शोक. आणि किती मला सांगा, गीतेने किती बरोबर सांगितलेलं आहे. मी काय श्लोकाचा अर्थ इतकं समजून देतोय की पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओळ्या घातल्या आहेत ते समजण्याकरता हे सगळं अवश्य आहे. हे शब्द शोक झाला, मग म्हणले विषाद. अरे बापरे, इंग्लिश मध्ये याला डिप्रेशन किंवा डिजेक्शन असं म्हणतात विषादाला. आणि समर्थाने दार्जमध्ये दुश्चितपणा असं म्हटलेलं आहे. महाराज वाक्य साधकाला दुश्चितपणासारखं पाप नाही. म्हणजे माझ्या हातनं काय होणार आहे, मी काय इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स सारखंच आहे, हिनगट्यासारखं आहे. आणि निरुत्साही होणं हे विषादाचं मुख्य आहे. निरुत्साही होणं, काय हो, कसं आहे, जीवन जगतो आहे, काय आहे, नामस्मरण काय करतो, चालू आहे काय उत्साही पाहिजे. गीता सांगते ना, धृत्युत्साह समन्विता, व्यक्तीमध्ये उत्साह पाहिजे. उत्साह म्हणजे कर्मप्रेरणा, त्याला निराशा माहितीच नाही. ती रामकृष्णांची गोष्ट फार अप्रतिम, कसं साधू सगळे सांगतात. नारळ चालले तुम्ही, पौराणिक कथा आपली पण रहस्य होता. तेव्हा एक योगी बसला होता, कुठे चालले म्हणले, म्हणजे विष्णूकडे चाललो. ते म्हणले त्याला एवढे विचारा, इतके म्हणले वर्ष मी हे करतोय, योग करतो, अजून काय साधत नाही, पुढे किती जन्म लागतील तेवढे विचार. पुढे तुमच्या आमच्यासारखा बसला होता, खुशमिजाज. खुशमिजाज म्हणजे आनंदी नेहमी, खुशमिजाज. बरं का, मी म्हणतो संत म्हणजे खुशमिजाज असतो नेहमी. बरं कसं आहे म्हणा, रस्त्यावर पडला तरी हो कसं का म्हणाले, तो हसेल बरं का, हसेल, लोकांबरोबर करी असते. आणि ध्यानात ठेवा, लोक आपल्याला हसत असताना आपण जर आपल्याला हसतो तर त्यांची नागी निराळीवर हे करायचं नाही का, कारण त्याला हसून काही फायदा नाही म्हणतात मुक्ती, असं आहे. तेव्हा तो बसला होता आपला जप करीत, पुढे चालले म्हणले विष्णूकडे. म्हणजे त्याला विचारा किंवा अगं मला केव्हा मुक्ती आहे म्हणाले, तुझे आले परत आले. योगी भेटला, काय मिळाला, 3 जन्म घ्यायला पाहिजे. अरे बापरे म्हणला, अजून 3 जन्म घ्यायचे काय म्हणला, हे विशाल बरं का, डिजेक्शन घालून 3 जन्म. याच्याकडे गेले, काय बा, ते म्हणाले ती चिंचेच्या झाडाला पानं जेवढी आहे तेवढे तुला जन्म घ्यावे लागेल. मिळेल मुक्ती म्हणाला, ही वृत्ती पाहिजे. मला एक महाराजांचं वाक्य सांगतो, काय आपलं टीम आहे. आपल्याला भगवंताचं दर्शन म्हणजे आनंदाचं दर्शन पाहिजे. तो आनंद आहे ना, आनंदाचं दर्शन व्हायला अनंत काळ वाट पाहायला लागेल. अनंत प्रतीक्षा असा शब्द वापरला. अनंताचं दर्शनाला अनंत प्रतीक्षा पाहिजे, तयारी पाहिजे. पण म्हणजे मौज अशी आहे, ही तयारी झाली की जगदीशी दर्शन आहे. ती तयारीच होत नाही अनंताची, नाही तुझ्यावर सोडलंय, तुला घर काय करायचंय म्हणजेचा अर्थ असा, मी पण गेल्याशिवाय होणारच नाही का. मी वाट पाहत नाही, तुला काय करायचं ते कर, तुझ्या हाती दिलाय दोरी याचा, काय करायचं ते कर तू. अहो तो दयाळू आहे, तो सोडला की लगेच तू करेल, पण सोडता आलं पाहिजे. म्हणून विषाद, दुश्चितपणा, समर्थाने एक समाज घातलाय बघा दुश्चितपणावर. दुश्चितपणाच्या बरोबर उलट असेल तर उत्साह, एन्थुजियाझम. एन्थुजियाझम इज एनर्जी. तुम्हाला एक गंमत सांगतोय, मोठ्या तत्वज्ञान कैसरनी म्हणून एक जर्मन तत्वज्ञ होऊन गेला, त्याचं एक वाक्य आहे फार अप्रतिम आहे. तो काय म्हणतो, माणूस नेहमी
ध्येय साधण्याला पात्र असतो, त्याच्यामध्ये सुप्त शक्ती असतात, बरोबर पात्र असतो. मग का साधत नाही त्याचं इंग्रजी सांगतो आधी. ही डझंट रॅप हिज इंटेलिजन्स इन एन्थुझियाझम. रॅप म्हणजे गुंडाळणे. रॅपर असतात ना बिस्किटाला वगैरे रॅपिंग असतं. तर माणूस आपल्या बुद्धीला उत्साहाचं वेष्टन देत नाही म्हणून म्हणाले तो काय सुरेख आहे. मग मी असं म्हणेन त्याचं वाक्य घेऊन की मग ज्याला पाहिजे रॅप युअर इंटेलिजन्स इन एन्थुझियाझम म्हणजे झालं नाही का. निरुत्साह माहिती नाही. आता तुम्हाला सांगू का की सत्पुरुषाजवळ जर काही किंवा असेल तर ही आहे. कितीही असा विषादानं भरलेला मनुष्य येऊ दे, नुसतं तो इलेक्ट्रिफाय करतो, शॉक देतो की पुन्हा आनंद येऊन घेतला. एक गंमत सांगतो. एका ग्रस्ताचं 2000 रुपयाचं नुकसान झालं दुकानाचं काहीतरी. हा जुनी गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस 2000 म्हणजे आज 50,000 झाले हो. तेव्हा तो आला महाराजांच्याकडे. महाराज टार्गेट बसू होते. हा इकडे कुठे आले. काय महाराज म्हणाले 2000 रुपये झालं कर्जाला आपलं झालं तर काय करायचं या म्हणजे बसा. मग कुठे जायचं होते तिकडे गेले आणि राम मंदिरात गेले आणि मग म्हणाले गणपतराव अरे रामाची बायको गेली तर म्हणाले तू घाबरला नाही आणि 2000 रुपये गेले तुला घाबरता. हे सांगत असत की माझ्या मनाची ही पलटलीच एकदम. मी विसरूनच गेलो की 2000 रुपये गेले आणि म्हणाले काय मी देईन म्हणाले तुम्हाला. दिलं नाही पेपर पण मनाची म्हणून मी तुम्हाला माझी सोडून द्या. पण निरूपणकार असा पाहिजे की ऐकल्यानंतर नाही भगवंताकरता आपण केलं पाहिजे, माझं ध्येय ठरलं पाहिजे अशी प्रेरणा आपण होणं तो सांगणारा खरा. आणि हा गुण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ध्यानात ठेवा. जो ज्ञानेश्वरीचा अभ्यास करील तो एकदम बदलेल या शंकाच नाही. हे सामर्थ्य आहे त्यांचं. असो म्हणून विषा तू कधी देऊ नका. काय काय रटाळायचे जीवनात अर्थ नाही. समजा तुमची सगळी माणसं गेली, तुम्ही एकाकी राहिला म्हातारपणी, बरं झालं आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही असं म्हणावं. माझं कोणी नाही असं का म्हणता नाही का. तूच माझा आता सगळ्यांचा आधार झाला, सगळ्यांना धोका दिला, तू आहे सगळा खरा नाही का. नाहीला जरा कोणी ना म्हणावं की त्याला विठो तुझे माझे राज्य नाही आणि कांचे काज. तुकाराम महाराज म्हणाले आता तू मी या राज्यात तू आणि मी, बाकी दुसऱ्याचं कामच नाही. ते आहे. आणि शेवटी मद म्हणजे की नाही निशा. आपण ती दारू बिरू पिणार जी नशा येते ती आहे. नशा याचा अर्थ असा जे जसं आहे तसं दिसत नाही, भलतच दिसतं. भ्रम असा त्याचा खरा अर्थ आहे. तेव्हा या प्रपंचात इतकं केलं अजून सुख लागलं नाही, अजून सुख लागलं नाही, आणखी लागेल अशी मध्ये राहणं हा खूप मत आहे. तर पुढच्या रविवारी याचा जो ज्ञानेश्वर महाराजांनी अर्थ केला आहे 10 ओव्या अशा अप्रतिम आहे. आपल्याला आपलं सर्व चरित्र समजावून दिल्यासारखं आहे ते. जानकी जीवन स्मरण